ही तख्त राखवतो महाराष्ट्र माझा. हो, त्या राज्यगीतात महाराष्ट्राचा माणूस कधी घाबरत नाही, तर घाबरायचा विषयच कुठं आहे. नाही नाही, तुमचा स्वभावच मुळात तडफदार आहे आणि म्हणूनच जसं मी म्हटलं की तुम्ही विषय मांडल्यानंतर विरोधी पक्षालाही धडकी भरलेली होती की त्यांची पण स्पेस कुठेतरी गोठवली गेली होती, कारण इतके मुद्दे तुम्ही मांडत होतात. म्हणजे शेवटी काही लोकांनी तर बाहेर येऊन म्हटलं की हे पक्ष विरोधी नेते आहेत, असं आता मला वाटायला लागलं की आमची इतकी स्पेस खात आहेत ते. असं म्हणणारे 10-20 लोक असतील, पण महाराष्ट्राच्या जर 10 कोटी जनतेला असं वाटेल की आमचे प्रश्न मांडणारा कोणीतरी आमदार आहे, तर मला वाटतं की या 10 लोकांचा विचार कधीच करायचा नाही. 10 कोटी लोकांच्या मनात काय तो विचार करणं माझ्यासाठी जास्त अति आवश्यक आहे, गरजेचं आहे. आणि मग याची जाणीव आहे की कोणतंही पद स्थायी नाही आहे, पद आगं आहे, जाणार आहे. मी 14 मध्ये जेव्हा पहिल्यांदा म्हणजे प्रदेशाध्यक्ष झाले नाही मंत्री झालो, 31 ऑक्टोबर 2014 आम्ही शपथ घेतली. तर लायब्ररीतून एकाने मग लिस्ट आणून दिली. 1935 पासूनची ती लिस्ट होती आणि 495 मंत्री झाले होते. तर मी माझ्या मित्राला सहज म्हणालो, मग एक 20 लोकांची नावं सांगू शकलं नाही. आणि त्या क्षणात मी मनात घेतलं, काम ऐसा करणे का की 22-25 वर्ष कोणीतरी तर नाव घेतलं पाहिजे. आता जेव्हा राज्यगीत वाजेल तेव्हा निश्चितपणे राज्यगीत जरी लिहिणारे श्रेष्ठ कवी होते, पण राज्यगीत जे आहे त्या गीताला राज्यगीत हा दर्जा, कन्सेप्ट मुळात घेऊन येणं. दानपट्टा मी राज्यशस्त्र केलं. आज आमचा दानपट्टा हे जगामध्ये हे वैशिष्ट्य आमचं मराठ्यांचं होतं. किंवा तुम्ही श्रीशैलम गेला, छत्रपती शिवाजी महाराजांचं मी मंदिर उभं केलं आहे 3.25 कोटी खर्च करून, आणि तिथं लोक येतात, ते पाहतात. कोणी केलं? महाराष्ट्राने केलं. कारण तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी तपश्चर्या केली होती. तर असे अनेक कामं आहे की ज्या कामामध्ये मी आनंदाने सांगू शकतो. तुम्ही आता पंढरपूर केला तर तुळशी वृंदावन तुमच्या लक्षात येईल. किंवा तुम्ही शिखर शिंगणापूर गेला, छत्रपती शिवाजी महाराजांचं ते कुलदैवत आहे. तिथं पहिलं बेगाचं पान मिळत नव्हतं, मी 1200 झाडं वाढवली तिथं बेगाची. आता तुम्हाला त्या मंदिरात जाताना काही संजय गांधी वन विभाग या विषयावर देखील येणारच आहे, कारण